तर बच्चू कडूंनी अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांना पत्र दिलंय। जीवाला धोका असल्याचा या पत्रात उल्लेख करण्यात आलाय। माझा अपघात झाल्याची अफवा पसरवली जाते असं बच्चू कडूंनी म्हटलंय। सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करा असं बच्चू कडूंनी म्हटलंय। 2-3दा असं निवडणुकीचं मतदान झाल्यानंतर एका हॉटेलमध्ये चांदूरच्या 3-4 जण बसले होते। त्यांनी सांगितलं की बच्चू कडू का गेम करना आहे। ते कार्यकर्त्यांना ऐकलं, ते आम्ही रिपोर्टमध्ये हे केलेलं आहे। नंतर अचेरपूरला भाजी विकत असताना घेत असताना एक तिथं म्हटलं की बच्चू कडूचा आनंदी घेऊन आला। त्याचा तपास लागला, त्याचा मोबाईल नंबर भेटला, तो गडचिरोलीला राहणार आहे। त्याचा काही फार उद्देश नव्हता, सहज त्याने बोललं होतं। नंतर मग निवडणुकीच्या दरम्यानमध्ये पासून तर आतापर्यंत सारखे अपघाताच्या वार्ता केल्या जात आहे। नेमकं त्याच्या मागचा काय हेतू आहे तपासला पाहिजे, याच्यासाठी आम्ही तक्रार केली आहे। बच्चू कडूंनी पोलिसांना दिलेल्या पत्रात काय? आज सकाळी गोपनीय माहितीनुसार मला 2 संदेश मिळाले। त्यामधून पहिल्या संदेशामध्ये 4 मे 2024 रोजी रात्रीच्या सुमारास विदर्भ मिल स्टॉप अचलपूर या परिसरातील प्रवासी निवाऱ्याजवळील भाजीपाला विक्रेत्याजवळ प्लेजर दुचाकीवरून तोंडाला रुमाल बांधून एक माणूस आला आणि भाजीपाला विक्रेत्यासोबत चर्चा करताना म्हणाला की मी शिंदे साहेबांचा कट्टर कार्यकर्ता आहे। मी गडचिरोली इथं राहत असून नक्षलवाद्यांशी माझे नजीकचे संबंध आहेत। बच्चू कडूला बघून घेऊ। जसे बाळासाहेब ठाकरे यांनी दिघेंना संपवलं तसेच शिंदे हे बच्चू कडूंना संपवणार, नाहीतर मी स्वतः बच्चू कडूला संपवणार। बच्चू कडू म्हणजे काहीच नाही, बच्चू कडूला बघून घेऊ असं म्हणत त्याने खिशातून मोबाईल काढून शिंदे आणि मंत्र्यांसोबतचे फोटो दाखवत या सर्वांचा माझ्या डोक्यावर हात आहे। तसेच मिळालेल्या दुसऱ्या संदेशामध्ये चांदूर बाजार शहरातील एका हॉटेलमध्ये 3 इसमांकडून माझ्या नावाचा उल्लेख करत आज मौका देखे कडू का चौका मारेंगे असा संवाद केला। सध्याचं राजकीय वातावरण लक्षात घेता माझ्यावर जीवघेणा हल्ला करण्याचं कट कारस्थान रचलं जात आहे। माझ्या जीविताला धोका निर्माण झालाय। तसंच माझा अपघात झाला असल्याबाबतचे 2-3 दिवसांपासून माझ्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे आणि नागरिकांचे मला फोन येत आहेत। माझा अपघात झाला असल्याची अफवा पसरवण्याचं काम सुरू आहे। तरी प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीच्या अनुषंगानं दोन्ही प्रकरणांची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करून त्यांना जेरबंद करण्यात यावं। जर माझ्या जीविताला धोका उद्भवल्यास याची जबाबदारी आपल्यावर राहील।